देवाचं सुख त्या डॉलीमध्ये आहे ग. होऊ जाऊ दे ना त्यांच्या मनासारखं. ओ माय गॉड, अक्का तू इतके दिवस मोनिका मॅमच्या विरोधात होतीस आणि आज असं अचानक काय झालं की तू त्यांची बाजू घेतेयस? कारण मला कळलंय राधा, माझा देवा आपल्या पोरीवर एवढं प्रेम करतोय, पण त्या पोरीचं आपल्या बापावर जराही प्रेम नाही. पण ती बाई जिला माझ्यामुळे देवामुळे एवढा त्रास झाला, ती देवावर प्रेम करायचं सोडत नाही. अक्का तू त्यांची आणि माझी कंपेअरच करू नकोस. नाही, तुझी आणि तिची तुलना होऊच शकत नाही, कारण तुझ्यापेक्षा ती 1000 पटीने प्रामाणिक आहे. राधा, मी सांगते, ती तुझी चांगली आई होऊ शकते. अक्का प्लीज, काही झालं तरी माझ्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हेच वाक्य ती म्हणाली की माझ्या देवाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अगं तो विक्रांत एवढा श्रीमंत, शिकलेला, चांगला मुलगा, त्याने तिला लग्नासाठी विचारलं, पण ती नाही म्हणाली. अगं माझा देवा नसताना तिने त्याची साथ सोडली नाही, तर मी तिची साथ कशी सोडू ग? अक्का हे बघ, तू मला कितीही कन्व्हिन्स केलंस ना तरी माझं ठरलंय. ज्याने मला फॅमिली पासून कायम दूर ठेवलं त्याला मी फॅमिलीचा आनंद कधीच मिळू देणार नाही. अजूनही वेळ गेली नाही राधा, सुधार, स्वतःला सुधार. बापाचा रागराग करू नको. देवा आणि डॉलीच्या लग्नात अडथळे आणू नकोस. अक्का तुझं काही डोकं फिरलंय का? ना मोनिका मॅम देवाची बायको बनू शकत, ना माझी आई बनू शकत. मग त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तू माझी मदत नाही केलीस ना तरी चालेल, पण मी जिवंत असेपर्यंत मी देवा आणि मोनिका मॅमना एकत्र नाही येऊ देणार. मग तुम्ही काही हवं ते करा. आई, तू कसलीच काळजी करू नकोस. आता सगळं तुझ्या मनासारखं होईल. राधा, राधा? कबीर, तुझ्यामध्ये आणि राधामध्ये काय चाललंय? नाही, काहीच नाही. कबीर, तुम्ही दोघं माझ्या आणि देवासाठी भांडू नका प्लीज. हे बघ, आपला माणूस आपल्याला सोडून जाणं, त्याच्यापासून आपली ताटातूट होणं आणि मग त्यानंतर काय त्रास होतो ना, हे मी ऑलरेडी अनुभवते. माझी इच्छा नाहीये की तू त्याच सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स कराव्यास. मी तुला तसं नाही बघू शकणार, कळतंय ना तुला? हे काही असं काही नाहीये. असं काही नसेल तर बरंच आहे, पण जर का असं काही असेल, तू राधाला अंतर देऊ नकोस. तू तिला एकटीला टाकू नकोस. अगं आई, हे काय मध्येच? आणि आमचं तुझ्या आणि देवासारखं भांडण होत नाही. राधा खूप समजूतदार आहे. मी जरी तिला एकटं टाकलं तरी ती मला इतक्या इझिली सोडणार आहे का? सो चिल. खरंच ना कबीर? हे कबीर, माझ्या आयुष्यात ना तुझ्या सुखापेक्षा ना दुसरं काहीही महत्वाचं नाही, आणि हे तुला माहिती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामध्ये आणि राधामध्ये जर काही मिसअंडरस्टँडिंग झालं असेल ना, तर ते बोलून क्लिअर करा. बोलल्याने ना गोष्टी सॉर्ट आउट होतात, अंतर कमी होतं एकमेकांमधलं. काहीही झालं ना तरी तू हे रिलेशनशिप तुटू देऊ नकोस. तू बोलशील ना राधाशी? कबीर, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेस. तू ती प्रॉमिस कर मला, तू बोलणारच ना राधाशी? आई अगं, आता ह्या सिच्युएशन मध्ये ना तू दुसरे कसलेच विचार तुझ्या डोक्यात आणू नकोस. देवाला लवकरात लवकर कसं शोधता येईल ना, फक्त याचा विचार कर तू. बाकीच्या गोष्टी आय विल हँडल इट. यू डोंट वरी. ओके? आई, मी तुला खोटं प्रॉमिस नाही करणार.
आता देवाला परत आणणं आणि तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघणं हे मी स्वतःला दिलेलं प्रॉमिस आहे आणि ते मी पूर्ण करणारच ॲट एनी कॉस्ट. नाही घेणार टेन्शन. तुम्ही आहात ना. आपल्याला ना लई टेन्शन आलं की तुम्हाला हे सगळं ऐकून काय वाटेल म्हणून. लग्न फक्त दोन व्यक्तींमध्ये नसतं ना, दोन कुटुंब एकत्र येतात. ते देवाला कुठल्याही संकटातून नेहमी वाचवलं. डॉली, डॉली, अरे आता का लागत नाही फोन याचा? सत्या, काय झालं? एवढं अर्जंटली का बोलवलंस? अरे कबीर भावा, बरं झालं तू आला. अरे तुला भरोसा नाही बसणार. म्हणजे काय झालं ते सांगतो तुला. म्हणजे हे बघ, काल रात्री आपण असा झोपलेलो मस्त एकदम निवांत, तर आपला फोन वाजला म्हणजे काय नुसतं टिरिंग एवढाच झाला. पण उचलायला जाणार तेवढ्यात कट झाला ना. म्हटलं बघू कोणाचा फोन आहे, तर देवाभाईचा फोन होता. काय? देवाचा? हा. अरे मग कॉल बॅक करायचा ना. हे तेच करत होतो, आता पण तेच करतोय, पण लागत नाहीये ना. ते काय म्हणतात ते आउट ऑफ कव्हरेज का काय ते असं येतंय. सत्या, का कोणास ठाऊक मला असं वाटतंय की ह्या 7 दिवसात ना आपल्याला देवा नक्की सापडेल. मला खात्री आहे. अब थांब मोनिका,
मी जे करते ते तुला आवडलेलं नाहीये म्हणून तू माझ्याशी बोलत नाहीयेस, मला टाळायचा प्रयत्न करतेस. तुला तर सगळंच माहिती असतं. डॉली, एकदा ऐकून घे. मी तुझी शत्रू नाहीये, आई आहे. तुझ्यासाठी योग्य तोच निर्णय घेईन ना. मी आता लहान नाही, मोठी झाली आहे. माझे मी निर्णय घेऊ शकते. हे तुला सांगावं असं वाटतं, यातच सगळं आलं डॉली. तुला लहानाची मोठी केली आहे मी, त्यामुळे तुझ्या बारीक सारीक गोष्टी, तुझ्या आवडीनिवडी सगळ्या माहित आहेत मला. मग तुला हे माहिती आहे ना की मला खरंच काय हवंय ते. हो, आणि मी जे करते ते तुझ्या भल्यासाठी आणि काळजीपोटीच करते. तू मला कितीही म्हणजे कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलास ना तरी हे बघ, मी तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत नाहीये किंवा करणारही नाही, पण तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही होऊ देणार नाही याची खात्री आहे ना तुला. ऑफकोर्स, आई आहेस ना तू माझी. माझ्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट मला करून देणार नाहीस याची खात्री आहे मला. पण दुर्दैवाने या वेळेला माझं मनच कळलं नाही हे तुला. कबीर, मला माहिती आहे तुझा माझ्यावर खूप राग आहे. मला मारायची इच्छा होत असेल. म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं जस्टिफिकेशन नाही द्यायचंय, पण मी जे काही केलं फक्त मोनिकासाठी, तिच्यावरच्या प्रेमासाठी केलं. सर, मला तुमचं म्हणणं ऐकून घेण्यात काही इंटरेस्ट नाही. हो, मला माहिती आहे, कारण तुला मी चुकीचा वाटतो ना. मी आतापर्यंत जे काही केलं ते तुला चुकीचं वाटतं. पण एक सांगू, तू ही कुणावर तरी प्रेम केलंच असशील ना मनापासून. मग त्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी तू जीवापाड प्रयत्न करत असशील ना. मीही तेच केलं रे. आणि माणूस जेव्हा प्रेमात पडतो ना तेव्हा चूक बरोबर असं काही नसतं. तुझा माझ्यावर विश्वास आहे नाहीये मला नाही माहित. मला फक्त माझी हसती खेळती मोनिका परत हवी आहे रे. आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. अगदी देवाला शोधायलाही तयार आहे. सर? हो, मी मोनिकाला तसं प्रॉमिस केलंय. फक्त मला तुमच्या दोघांची मदत हवी. तुला सकाळपासून कोणी भेटला नाही का रे? हे बघा सर, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. तुझा अविश्वास पटतोय मला. कदाचित तुमच्या जागी मी असतो तर असाच रिएक्ट झालो असतो. पण बिलीव्ह मी, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना ती व्यक्ती आनंदात असणं यासारखं सुख नाही रे. सर, ठीक आहे, ॲज यू विश. पण कुठल्याही परिस्थितीत मी मोनिकाला एकटं सोडू शकत नाही. मग तुम्ही माझी मदत करा अगर नका करू. मी देवाला शोधेन. आता एकट्याने शोधताना थोडा वेळ लागेल पण इट्स ओके, आय विल मॅनेज. विक्रांत सर, ऑल द बेस्ट. असं तुम्ही आम्हाला म्हणायला हवं ना. नाही म्हणजे अरे आता आपण तुझी हेल्प करणार तर तू आपल्याला ऑल द बेस्ट बोलायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही खरंच आपण सगळ्यांनी मिळून एकत्र शोधलं तर देवा लवकर सापडेल ना. हो हो नक्कीच. बोला, कुठून सुरुवात करायची? काल रात्री सत्याला देवाचा फोन आला होता.
मला वाटलं होतं हा घोडा माझं काम करेल, पांढऱ्या राजाला ब्लॉक करायला माझी हेल्प करेल, पण नाही. पण हा घोडा युजलेस ठरला. अक्का अक्का, माझ्या सगळ्या गेमची वाट लावलीस तू. काय गरज होती तुला अपोजिट टीम मध्ये जायची? मी होते ना तुला सपोर्ट करायला. तू गेलीस म्हणून मी वीक होईन, माझी टीम वीक होईल, आय नो. पण म्हणून मी हार मानणार नाही. आणि तसंही असे किती हत्ती घोडे आले गेले आणि मेले तरी मला काही फरक पडणार नाही. कारण हा वजीर म्हणजे स्नेहलता मॅडम, आपल्या मनाची चाल चालणारा वजीर. आणि जोपर्यंत स्नेहलता मॅडम माझ्या टीम मध्ये आहेत तोपर्यंत मी हरण्याचा चान्सच नाही. फक्त या वजीरच्या जेवढं जवळ मी असेल ना तेवढे माझे जिंकण्याचे चान्सेस जास्त. राधा, स्टील गेम इज ऑन. कोण आहे? आले आले. अक्का, हे बघा मॅडम घरी एकट्याच आहेत, काही तमाशा नका करू प्लीज. गप, थोबाड बंद कर. मी त्या डॉलीला भेटायला आले. अक्का अक्का अक्का, ऐका ना, ऐका. मॅडम न बरं नाही, ऐका. काय झालं? मला तुझ्याशी बोलायचंय. अक्का प्लीज, तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका, पण आता कुठल्याही गोष्टीवर बोलायची माझी मनस्थिती नाहीये. आता माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि ती म्हणजे मला देवांना शोधायचंय. तुला एकटीला नाही, म्हणजे देवाला शोधणं तुझ्या एकटीची जबाबदारी नाही, तर मी पण तुझ्या सोबत देवाला शोधणार आहे. अक्का, तुम्ही मला माफ केले का? माझा विश्वासच बसत नाही. अगं, तू काय माफी मागते? खरं तर माफी मी मागायला पाहिजे. मी लय त्रास दिला ना तुला, वाईट वागले ना ग मी तुमच्याशी. मी तुझ्या आणि देवाच्या प्रेमाच्या मध्ये आले, पण तुमचं प्रेम जरा पण कमी नाही झालं ग. आज मी हारले, पण याचं दुःख मला नाही होते, कारण माझा देवा जिंकला, त्याचं प्रेम जिंकलं. अक्का, पाहिजे तर मला शिक्षा दे, पण तू घर सोडून जाऊ नको ग. उद्या देवा इथे आला आणि त्याने मला विचारलं तू कुठे, तर काय सांगू मी? आता मला कळलंय की आपलं प्रेम आपल्या बरोबर असलं ना तर आपण अख्खं जग जिंकू शकतो ग. मला वाटायचं की मी एकटी प्रेम करते देवावर, माझ्यापेक्षा कोणी जास्त प्रेम करू शकत नाही देवावर. माझ्या देवाला तू सुखी ठेवू शकतेस. आता वाटेल ते झालं ना तरी तुझं आणि देवाचं लग्न करून राहणार मी. आकाश पातळ एक करील, पण तुमचं लग्न करील. वरचा देव जरी मध्ये आला ना तरी तो तुम्हाला दोघांना वेगळं करू शकत नाही, हा हक्काचा शब्द आहे. सांभाळशील ना ग माझ्या देवाला आयुष्यभर? पण तू नाही सांभाळणार, मला माहिती. का काय स्वतः काही खात पित नाही म्हणजे माझ्या देवाला उपाशी ठेवशील ना? नाही, असं नाही करणार. हा ना, मग मी श्रीखंड आणलंय देवा, जे तुझ्यासाठी आणतोय ना ते खा. देवा तुला जसं भरवतं ना तसं मी तुला भरवत.
इकडं लई गोड